हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज, आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी नवीन रेसिपी, ती म्हणजे क्रंची असे पोटॅटो कटलेट्स. तर मग गाईज, त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूयात. 7-8 उकडून घेतलेले बटाटे, 1 छोटी वाटी कोथिंबीर, 1 वाटी हिरवी मिरची, आला आणि लसूण याची जाडसर करून घेतलेली पेस्ट, 1 वाटी गाजराचा केलेला कीस, अर्धा चमचा साखर, 1 चमचा धनेपूड, 1 वाटी मीडियम साईजने कट केलेला कांदा, 1 चमचा हळद, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा कस्तुरी मेथी, चवीपुरते मीठ आणि 1 वाटी बटरचा करून घेतलेला बारीक चुरा. तर आता आपल्याला हे बटाटे सोलून मॅश करून घ्यायचे आहेत. पाहू शकता, अशा प्रकारे आपण बटाटे मॅश करून घेतलेले आहेत. तर आता आपण हे जे बटाटे मॅश करून घेतले आहेत त्यामध्ये हे साहित्य सर्व टाकून घेऊयात. आपण त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, धनेपूड, अर्धा चमचा साखर, 1 वाटी गाजराचा कीस, 1 वाटी आला लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, 1 चमचा हळद, 1 चमचा चाट मसाला, 1 वाटी कोथिंबीर, 1 चमचा कस्तुरी मेथी, चवीपुरते मीठ. हे आता आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपण हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हाताला तेल लावून ह्याच्या छोट्या छोट्या बटाट्या वड्यासारखे गोळे करून घ्यायचे आहेत. पाहू शकता तुम्ही. तर गाईज, पाहू शकता तुम्ही, मी अशा प्रकारे सर्व गोळे करून घेतलेले आहेत. आता आपण ह्या गोळ्यांना अशा प्रकारे बटरचा चुरा लावून घ्यायचा आहे. असंच आपण सगळ्या वड्यांना लावून घेऊयात. आता आपण गॅसवर पॅन ठेवून त्यावर तेल गरम व्हायला ठेवूयात. गाईज, आता आपलं तेल तापलं आहे, त्यामध्ये आपण ते वडे शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तीन 4 मिनिटात परतून घेणार आहोत. ब्राऊन झाल्यावर आपण हे काढून घेणार आहोत. गाईज, फायनली आपले पोटॅटो कटलेट्स तयार झालेले आहेत. तर गाईज, हे कटलेट्स टोमॅटो केचपसोबत जास्त टेस्टी लागतात. रेसिपी आवडल्यास तुम्ही सुद्धा नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन.